कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपल्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत विविध पदांकरता भरती याच्यामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे महाराष्ट्र शासन गट ड पदाकरता सरळ सेवा भरती एकूण जागा आहेत 529 आणि या जागांकरता जी पात्रता आहे एज्युकेशनल ती आहे 4थी 7वी व 10वी पास। याच्यामधली जी वेतन श्रेणी आहे ती 15,000 ते 63,200 आहे। चला तर मग बघूया कोणत्या पदांकरता सरळ सेवा भरती आहे। प्रयोगशाळा परिचर 39 जागा, परिचर 80, चौकीदार 50, ग्रंथालय परिचर 5, माळी पदाकरता 8, मजूर पदाकरता 344, हॉलमन पदाकरता 2, मत्स्य सहाय्यक पदाकरता 1। चला तर मग बघूया या पदांकरता काय शैक्षणिक पात्रता हवी आहे। प्रयोगशाळा परिचर या पदाकरता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे। परिचर पदाकरता माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच तुमची असणारी 10वी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे। चौकीदार पदाकरता इयत्ता 7वी उत्तीर्ण तसेच सदृढ प्रकृती असणाऱ्या माजी सैनिकांना प्राधान्य दिलं जाईल। ग्रंथालय परिचर या पदाकरता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण तसेच ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र आवश्यक असणं गरजेचं आहे। माळी पदाकरता माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण झालेला असावा। मजूर पदाकरता इयत्ता 4थी उत्तीर्ण, हॉलमन पदाकरता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण 10वी परीक्षा तसेच मत्स्य सहाय्यक परीक्षेकरता इयत्ता 4थी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। या पदाकरता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर याकरता वयोमर्यादा जी आहे ती 18 वर्ष ते 38 वर्ष ही आहे। तसेच कमाल वयोमर्यादा ही 43 वर्ष राखीव गटाकरता आहे। याकरता महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज दाखल करू शकतात। या कामाकरता अनुभवाची कोणतीही गरज नाहीये, फ्रेशर उमेदवार हे अर्ज दाखल करू शकतात। या पदांकरता अप्लाय करण्याकरता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करण्यात येईल। तसेच या पदांकरता जे वेतन आहे ते 15,000 ते 47,600 जसे की प्रयोगशाळा परिचारक 19,900 ते 63,200, परिचारक परिचय त्यानंतर चौकीदार, ग्रंथालय परिचर, माळी, मत्स्य सहाय्यक, मजूर या पदांकरता 15,000 ते 47,600, हॉलमन पदाकरता बेसिक 16,600 ते 52,000 इतकं तुम्हाला वेतन मिळेल। तसेच नोकरीचे जे ठिकाण आहे ते नोकरीचे ठिकाण अकोला हे आहे। या पदांकरता जी परीक्षा घेण्यात येणार आहे ती परीक्षा तुम्हाला ऑनलाईन एक्झाम असेल तसेच व्यवसाय चाचणी व शारीरिक चाचणी सुद्धा होईल। या पदांकरता आपल्याला अप्लाय करायचं असेल तर त्याकरता जनरल म्हणजे ओपन, ओबीसी व ईडब्ल्यूएस कॅटेगरी करता 500 रुपये तुम्हाला परीक्षा फी असेल, ऍप्लिकेशन फी। तसेच 250 फी ही एससी, एसटी आणि फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांकरता असेल। कॅन्डिडेटना जर अप्लाय करायचं असेल तर ते कॅन्डिडेट 10/3/2025 म्हणजे 10 मार्च 2025 ते 10 एप्रिल 2025 पर्यंत अप्लाय करू शकतात। फॉर्म आता नुकतेच लगेच चालू होतील येत्या आठवड्यामध्ये। आणि जर या संदर्भामध्ये कोणत्या लिंकला अप्लाय करायचं आहे तर स्क्रीनवरती आपल्याला लिंक दिसत आहे www.pdkv.ac.in या संदर्भामधली अधिकृत जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे। हे व्हिडिओ सर्वांना अधिकाधिक पोहोचवा जेणेकरून गरजूंना या व्हिडिओचा नक्की फायदा होईल। धन्यवाद।